परवडेल अशी घरे हा मुंबईकरांसाठीच नव्हे तर जी सर्व महानगर आहेत या महानगरांकरता एक अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा स्वरूपाची एक घोषणा ही तात्कालीन काँग्रेस सरकारने मूलभूत स्वरूपामध्ये केली होती। महाराष्ट्राचा मंगल कलश पंडित जवाहरलाल नेहरूंनी यशवंतरावजींना दिल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेब जेव्हा आले तेव्हा महाराष्ट्राच्या पहिल्याच काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी परवडेल त्याला घरे या अंतर्गत महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डची स्थापना केली आणि हाऊसिंग बोर्ड हे मध्यमवर्गीयांना शहरात राहणाऱ्या लोकांसाठी एक घर देता का घर या अर्थ प्रश्नाला साथ देत असताना आश्वस्त करणारी अशा प्रकारचं एक बोर्ड स्थापन केलं आणि या बोर्डच्या माध्यमातून अनेक घरांचं वितरण हे मागच्या काळात झालं। हा एक इतिहास आहे। दुसरा जो भाग आहे तो जमीन कोणाची तर इंग्रज असताना इंग्रजांची होती। इंग्रजांच्या आधीच्या काळात सर्व जमीन जी आहे ती राजाची असायची। 7/12, 8 नोंदणी हक्क, प्रॉपर्टी कार्ड अशा स्वरूपाचा कोणता दस्तावेज नव्हता। सर्व जमीन ही प्रशासनाची, तत्कालीन राजांची, इंग्रजांची ही भूमिका आणि हा असणारा नियम बाजूला ठेवत आपण संविधान स्वीकारलं आणि संविधानाने सर्व जमीन ही सरकारची, सर्व जमीन ही जनतेची ही भूमिका स्वीकारली। जेव्हा आपण सरकारची म्हणतो तेव्हाच सरकार कोण निवडून देतं तर जनता सरकार निवडून देते आणि त्या अर्थाने ही सर्व जमीन जनतेची, टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरिता जी आपण व्यवस्था चालवतो ही व्यवस्थेची सर्व जमीन हा त्यामागचा आशय होता। सर्वप्रथम विनोबा भावेंनी भूदान आणलं। भूदानातून सर्वसामान्यांना मालक जमिनीचं करण्याचा एक महत्त्वपूर्ण एक तत्वज्ञान, एक आध्यात्मिक क्रांती त्या ठिकाणी विनोबाजींच्या माध्यमातून झाली। पुढे कसेल त्याची जमीन कुळ कायद्याअंतर्गत नेहरूजींनी अनेक लोकांना मालक केलं। त्या पुढे जाऊन सिलिंगचा अट, कमाल जमीन धारण कायदा हा पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी आणला आणि अधिक लोकांना त्या ठिकाणी मालक केलं। पुढच्या काळात इंदिरा गांधींनी गरीब हटाच्या माध्यमातून गायरानाच्या जमीन, एकलाच्या जमीन या देखील ज्या आहेत वस्तीला आणि वहितीला कुठे देण्याचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम त्यांनी राबवला आणि यात अधिक भर टाकत असताना फॉरेस्ट राईट ॲक्टच्या माध्यमातून आदिवासी समाजाला मोठ्या प्रमाणात जमिनीचं मालक केलं। हे सर्व होत असतानाच घर मालकाकडून भाडे तत्वावर राहणाऱ्या माणसालाही अधिकार जे आहेत ते पण अबाधित स्वरूपाचे दिल्या गेले आणि शहरांमधली जी जमीन आहे त्या जमिनीवर परवडेल अशी घरं हाऊसिंग बोर्डाच्या माध्यमातून ही दिल्या गेली। दरम्यानच्या काळात गिरणीचा पण जो काही एक ताळेबंद जाहीर झाला आणि या गिरणींच्या जमिनीमध्ये 33 असे 3 भाग पडले आणि 33% अनुषंगानं पहिला 33% जो मूळ जमीन ज्याची आहे त्या मालकाचा, दुसरी 33% ती सार्वजनिक वापराकरिता आणि तिसरे 33 जी आहे ही जमीन एकंदरीत जो गिरणी कामगार आहे त्यासाठी घरे देण्याच्या अनुषंगानं ही भूमिका स्वीकारल्या गेली आणि यासोबत उपलब्ध असणारी शासकीय जमीन यावर वसाहती देणे हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम हा सुरू झाला। पुढच्या काळात झोपडपट्टीच्या अनुषंगानं एसआरच्या बिल्डिंग देखील त्यामध्ये ह्या उभ्या राहू लागल्या आणि या सर्व मुद्द्याला आज कुठेतरी हात घातला पाहिजे कारण मुंबई ही विक्रीला काढलेली आहे। नवे तर आता फक्त उंबरठ्यावरच ही सर्व या विक्रीचे व्यवहार हे सगळे सुरू आहेत आणि अशा महत्त्वाच्या टप्प्यात राजकीय पक्षांना त्यानं सक्रिय राहून यामध्ये एक आंदोलनात्मक भूमिका महाराष्ट्रव्यापी घेण्याचा निर्णय हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतलेला आहे। आतापर्यंत ज्यांना घरं बांधून दिलीत यांची संख्या 15,000 आहे। मात्र ज्यांची यादी तयार आहे आणि ज्यांना घरं मिळाले पाहिजे, दिल्या गेली पाहिजे
ही यादी जी आहे ही 1,10,000 इतकी आहे. त्यामुळे 1,10,000 घरं अद्याप देण्याची प्रक्रिया बाकी आहे. आणि यासोबतच या 1,10,000च्या व्यतिरिक्तही या ठिकाणचा जो भूमिपुत्र आणि राहणारा माणूस जो आहे याचाही विचार त्या ठिकाणी करत असताना हा 33% ही गिरणी कामगारांना आणि उर्वरित 33 जी सार्वजनिक उपक्रमाच्या अनुषंगाने म्हटली आहे त्या सगळ्या याच्यावर परवडेल अशी घरे ही सुरुवात आणि ही अशा प्रकारचा देणं हे सरकारला क्रमप्राप्त आहे. न्यायमूर्ती निरंजन धर्माधिकारीजींचा जो निकाल आहे हा निकाल स्वयंस्पष्ट स्वरूपाचा आहे. ती कायदेशीर कोर्टाच्या अनुषंगाने आदेश आहेत. वेगवेगळे कायदे जे बनले आहेत त्या कायद्याचाही त्यामध्ये भाग आणि आशय आहे. आणि अशा सर्व एकंदरीत परिस्थितीमध्ये आज आपण बघतो की धारावी जी आहे ही आंदण दिल्या गेली. नवी मुंबई एअरपोर्ट तो तर भूमिपुत्राच्या दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं इथपासून सुनिश्चित झालेल्या गोष्टीला आता NM एअरपोर्ट अशा स्वरूपामध्ये कुठेतरी स्वतःच नाव देण्याकरता देशाचे पंतप्रधान हे अगतिक दिसत आहे. कारण ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हा त्या मागचा त्यांचा जो व्यक्तिगत भाग आहे अडाणींच्या अनुषंगानं हा कुठे आडवा येतोय. त्यामुळे NM ज्या दिलेल्या ज्या पास होत्या त्या पासवरही आपण बघितलं असेल की NM आहे. NMचंच ब्रँडिंग केलं, दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं नाही. याचंही कारण काय तर ती खाजगी व्यक्तीच्या घशात ती 2,000 हेक्टर जमीन ही टाकायची आहे. जुन्या एअरपोर्टलाही कोणाला दिल्या गेलं हेही आपल्याला माहिती आहे. आरे कॉलनीचाही तोच विषय झालेला आहे. MMRDAचा तोच झालेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या सर्व सरकारी जमीन या दिल्या जात आहेत. तर ज्या 33% सार्वजनिक उपयोगाच्या म्हणून ज्या आहेत त्या आता बिल्डरच्या घशात टाकण्याचा जो एक प्रयत्न आहे. देशाच्या पंतप्रधानाचे 2 लाडले जसे उद्योगपती आहेत, 2 सेट आहेत, तसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आता मुख्यमंत्री पदावर आता झोका घेता घेता आता त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडायला लागली आहेत. आणि ती स्वप्न पडत असताना आता आपल्याजवळ पण एक शेटजी असला पाहिजे. आणि तो शेटजी कोण तो कंबोज का फंबोज काय जो आहे हा आता एवढा धनदाडका करायचा की अडाणी आणि अंबानीच्या बरोबरीत आता माझा पण एक सेट हा बाजारात लॉन्च करण्याच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीसांनी आता ह्या सगळ्या सार्वजनिक उद्योगाच्या 33% आणि जोडीस झोपडपट्ट्याची जी जागा होती SREची ही देऊन हा एक पुन्हा भांडवलदार, एक पुन्हा एक उद्योगपती, एक पुन्हा एक लाडला सेट, राष्ट्रीय सेट हा त्या जोडीत हा आणण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे 3 लोकांना ही मुंबई देण्याचा जो घाट घातला आहे याकडेही आम्हाला सर्व जनतेचं आणि आपलं सर्वांचं लक्ष वेधायचं आहे. आणि या एकंदरीत सर्वांना नुसतं बोलून थांबता येणार नाही तर आंदोलनाच्या चळवळीच्या आणि प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाणं हे कर्तव्य आहे. म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं अर्थशास्त्र विभाग हा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून हा गठीत केलेला आहे. विश्वास उडगीजी हे त्याचे प्रमुख म्हणून त्यांना आपण याची जबाबदारी दिलेली आहे. आदरणीय माजी खासदार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर साहेब या या विभागाचे जे आहेत ते मार्गदर्शक आहेत. आणि हा विभाग गेल्या 4 महिन्यापासून वेगवेगळ्या भूमिका, तो येस बँकेच्या अनुषंगानं घोटाळा असेल, तिथल्या ठेवीदारांच्या संरक्षणार्थ असेल, हा प्रत्यक्ष कार्यरत आहे. आणि याच विभागाच्या माध्यमातून आता हा परवडेल अशी घरांचा आणि मुंबई जी आहे ही आता उद्योगपतींना जी आंदोलन दिली त्याच्या विरोधात आंदोलनात भूमिका आम्ही घेणार आहोत. सर्वांना परवडेल अशी घरं हा शब्द आता कुठेतरी इतिहास जमा होऊ द्यायचा नाही. आपला एकीकडे जाज्वल्य स्वरूपाचा इतिहास आहे तर दुसरीकडे अधिकाराच्या हक्काला तिरंजली देत आता जिसके हात में दंडा उसकी भैंस अशा स्वरूपामध्ये जे प्रशासन हाकण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत याचा आम्ही निषेध करतो. आणि एकंदरीत प्रत्यक्ष या संदर्भामध्ये केस टू केस आणि एकंदरीत त्या भूखंडनिहाय आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जो हा मुंबईपुरताच हा प्रश्न नाही तर मुंबईच्या सोबतच NTCच्या अनुषंगानं ज्या मिल आहेत त्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी हा लढा आमचा सुरू राहणार आहे. आणि या सर्वांच्या अनुषंगानं आम्ही पहिली परिषद या विषयाच्या अनुषंगानं पहिली परिषद येणाऱ्या
12 ऑक्टोबर रोजी टिळक भवन या ठिकाणी दुपारी 3 वाजता या संदर्भात आमची एका परिषदेचे आयोजन केलेलं आहे। आणि ही पक्षीय फक्त न ठेवता यामध्ये 25 वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत, या 25 या ठिकाणच्या कार्यरत असणाऱ्या संघटनांना देखील आम्ही यामध्ये सोबत घेत आहोत। त्यामुळे विखुरलेला लढा हा एकत्रित करण्याच्या अनुषंगाने आणि त्याला राजकीय पाठबळ देत असतानाच ही आमचं सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका असल्याच्या अनुषंगानं या एकंदरीत सर्व प्रकरणाला आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मिळून पुन्हा एकदा हा महत्त्वाचा मुद्दा करायचा आहे। यावेळेस जर थांबलो आणि यावेळेस जर आपण हा सर्वांनी मिळून ही लढा जर लढला नाही तर परवडेल त्याला घरं आणि सर्वसामान्यांची मुंबई, भूमिपुत्रांची मुंबई हा शब्द उच्चारता आपल्याला येणार नाही आणि फार मोठी एक ऐतिहासिक चूक ठरेल। त्यामुळे माझं आपल्या माध्यमातून सर्वांना अनुरोध आहे की या लढ्यामध्ये आपण पक्षीय अभिनिवेश किंवा इतर सर्व काही भेद असतील ते बाजूला ठेवून याकरता सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला लढलं पाहिजे। माझी माध्यमांच्याही प्रतिनिधींना अत्यंत नम्रपूर्वक अशा स्वरूपाची एक विनंती आहे आणि या जो नंगा नाच जो मुंबईत घातला जात आहे, जी लाडक्या उद्योगपती ठेकेदाराला जी सगळी जमीन त्याच्या घशात घातल्या जात आहे, ही वाचवून ती सर्वसामान्यांना मिळणाऱ्या या लढाईमध्ये जी अनेक घरं 1,10,000 जी वंचित राहिली तिथपासून ती अर्थ स्वरूपाची एक त्यांच्याही माध्यमातून एक हाक आहे की माध्यमांनी देखील या विषयाला एक ऐरणं आणत असताना एक महत्त्वाचा मुद्दा बनवावा आणि या संदर्भामध्ये एकंदरीत एक श्वेतपत्रिका ही जाहीर करण्यापर्यंत पहिला टप्पा आपण हा साध्य केला पाहिजे। कारण काही भूखंडांवर तर आता ह्या 33% पार्टीचे कार्यालय उभे राहायला लागले। आता पार्टीचे कार्यालय हे कसे काय उभे राहू शकतात? ही सार्वजनिक जागेकरता उपयोग काय काय असले पाहिजे। त्यामुळे घरांपर्यंतचा उपयोग जो आहे हा संयुक्तिक आहे। याकरता माध्यमांकडूनही फार मोठी या संदर्भामध्ये अपेक्षा आहे आणि त्या संदर्भात आपण सहकार्य करावं ही देखील विनंती माध्यमांच्या सर्व सन्मान्य प्रतिनिधींकडून आहे। सरकार साहेब, एकीकडे नागपुरामध्ये ओबीसींचा महायुद्धार पाहायला मिळतोय तर दुसरीकडे मुंबईमध्ये निलेश गायवड शस्त्र परवाना प्रकरण असतात। दोन्ही प्रकरणाकडे कसं बघताय? निलेश गायवड जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये सरकारने अब्रू जी आहे ही वेशीवर आपली लखतर स्वतः टांगून घेतलेली आहे। ज्या गायवाडे प्रकरणात बंदुकीचा लायसन देण्याच्या संदर्भात नळी ज्यांच्याकडे गेलेली आहे त्यांचं काही हे पहिलं प्रकरण नाही। स्वारगेटला झालेल्या बलात्काराच्या निमित्तानं हे कदम म्हणतात की किंचाळली असती ती महिला ओरडली असती तर बलात्कार झाला नसता। इतकं असंवेदनशील, बेजबाबदार आणि विचित्र, विकृत, क्रूर असं वक्तव्य करणाऱ्या कदमांना तेव्हाच त्या ठिकाणी मंत्रिमंडळामधून बरतर्फ करायला हवं होतं। नंतर त्यांच्याच आईच्या नावावर एक बार चालतो, कुठे ऑर्केस्ट्रा बार म्हटला जातो, मात्र बारवाला त्या ठिकाणी नाचतात, तिथे नाचवल्या जातं आणि रेड पोलिसच त्यांचाच विभाग रेड टाकतो, त्यांचाच विभाग 22 लोकांवर कारवाई करतो आणि तरी साळसूत स्वरूपामध्ये राजीनामा देत नाही आणि चित्रविचित्र हावभाव करून त्यांचे कुटुंबीय त्यांची पाठराखण कुठेतरी करतात आणि हे क्लिअर आहे की हे अशा स्वरूपामध्ये या व्यक्तीचं असं वर्तन आहे। आता तिसरं इजा, बिजा आणि तिजा, आता तिसरं प्रकरण आल्यावरही यामध्ये सरकार जे आहे ते बोथट स्वरूपाची भूमिका घेत आहे की मोना हे निर्लज्ज आणि बेशरम अशा आशयाचा प्रतिसाद हा देवेंद्र फडणवीस देत आहेत आणि काही झालं तरी चालेल, आम्ही मंत्र्यांच्या पाठीशी उभे आहोत म्हणून एकापेक्षा एक विचित्र वक्तव्य करण्याच्या अनुषंगानं हे जेवढे वाचाळवीर आहेत, वाचाळवीरच नव्हे ते जेवढे विचित्र आणि कायदा गुंडाळून ठेवणारी सर्व मंडळी आहेत, यांना देवेंद्र फडणवीसांचं अभय आहे की जा तुम्हाला पाहिजे ते करा, मी बसलेलो आहे। त्यामुळे त्यांची गतकाळामध्ये औरंगजेबाशी केलेली जी तुलना आहे ती किती तंतोतंत खरी होती हे या बंदुकीच्या लायसनच्या आणि या सर्व विचित्र वागणाऱ्या माणसांच्या निमित्तानं हे स्पष्ट होत आहे। हा अत्यंत लंचनास्पद अशा स्वरूपाचं प्रशासनाचा या संदर्भात असणारा जो हेका आहे तो अत्यंत संतापजनक आहे। ओबीसी मंडळींनी एकत्र येऊन
सर्व ओबीसीने त्यांच्या हक्काकरता एक व्यासपीठ ओबीसी संघर्षाच्या निमित्तानं त्या ठिकाणी त्यांनी हा एक मोर्चा काढलेला आहे. मोर्चा काढत असताना त्यांची जी मागणी आहे ती मागणी एकंदरीत 50% आरक्षणाची मर्यादा ही वाढवावी. ओबीसीमधलं आरक्षण जे आहे हे 27% जरी म्हटलं जात असतं तरी त्यामध्ये व्हीजीएनटी अबक आहे, त्यामध्ये एसबीसी आहे, त्यामुळे 17% आरक्षण हे ओबीसीला मिळतं. या 17मध्ये अजून जर कोणी आलं तर ना त्यांना मिळेल ना आम्हाला मिळेल. त्यामुळे ही मर्यादा वाढवावी या अनुषंगानं हा मोर्चा एकंदरीत त्यांची ती भूमिका आहे. आणि या भूमिकेसोबतच मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कोणाचाही विरोध नाही आणि तो विरोध नसताना आरक्षणाची 50%ची जी मर्यादा आहे ती वाढवावी आणि त्यामध्ये सगळ्यांना त्यांना समाविष्ट करून घ्यावं अशा प्रकारे मागणी ही असताना आणि तशा प्रकारचे प्रयत्न होणं आवश्यक असताना देवेंद्र फडणवीस जाणून बुजून जाती जाती धर्माधर्मामध्ये ही भांडणं लावत आहेत. जो हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगानं मुद्दा उपस्थित केला आणि जे आंदोलकांना दुसऱ्यांदा गुलाल उधळून वापस पाठवलं ते करत असताना त्यांनी टायमिंग जे साधलंय ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत साधलं. म्हणजे निवडणुका आल्या की महाराष्ट्रातलं जातीय राजकारण हे खंगाळून द्यायचं, ते ढळून द्यायचं आणि त्यामध्ये फोडातोडा आणि राज्य करा ही इंग्रज सरकारची असणारी जी भूमिका आहे त्या भूमिकेला भारतीय जनता पक्ष सातत्याने ही त्याचा कित्ताही गिरवत असते. नव्हे तर स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातही इंग्रजांचेच हस्तक म्हणून वावरल्या मंडळींनी आताही तोडाफोडा आणि राज्य करा अनुषंगानं ते जाणून बुजून अशा प्रकारचा वाद निर्माण करत आहे. हा मराठा आणि ओबीसीच्याच अनुषंगानं निर्माण झालेला वाद नाही तर यावेळेस काही व्हीजेएनटी समाजातील घटक जे आहेत ते आदिवासीच्या अनुषंगानं इतर मोर्चे काढत आहेत. त्यामुळे धनगर बांधवांचाही एक मोर्चा आहे, बंजारा बांधवांचाही एक मोर्चा आहे आणि मायक्रो ओबीसीच्या अनुषंगानं जो पिलीट समाज आहे तो असेल, त्यानंतर इतर नाभिक समाज असेल, अशा समाजाची देखील या अनुषंगानं आरक्षणाची ही मागणी सुरू झालेली आहे. एकंदरीत काँग्रेस कसं बघतंय तर काँग्रेस या संदर्भामध्ये राहुल गांधींनी दिलेला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला या सर्वातून रामबाण उपाय एकच म्हणजे एकच आहे, तो म्हणजे जातीनिहाय जनगणना ही झाली पाहिजे आणि जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं आरक्षणाचा प्रश्न सोडवावा ही आमची त्या संदर्भातली भूमिका आहे. तेलंगणा, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये जातनिहाय जनगणनेची प्रक्रिया झालेली आहे. आपल्या लगतच ज्या हैदराबाद गॅझेटचा उल्लेख केला त्या हैदराबाद गॅझेट ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे तेलंगणामध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने त्या ठिकाणी जातनिहाय जनगणना ही संपन्न झाली आणि जातनिहाय जनगणनेनुसार आता आरक्षण देण्याच्या अनुषंगाने त्यांनी भूमिका स्वीकारली आणि तेलंगणात 42% ओबीसींना आरक्षण हे दिलं गेलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं. हे संदर्भ जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये का देवेंद्र फडणवीस हे स्वीकारत नाही यामागची स्पष्ट भूमिका ही आहे की त्यांना हे महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून काढायचं आहे. मागच्या काळामध्ये जात बघून किराणा घ्यायला लोक जात होते. आपल्याच जातीच्या माणसाकडून किराणा घ्या, आपल्याच जातीच्या माणसाच्या दुकानातून कपडे घ्या, एवढंच नाही तर शाळेत मुलगा पाठवायचा आहे तर शैक्षणिक संस्था जी आहे ती संस्था चालक आपल्याच जातीतील त्या शाळा कॉलेजमध्ये मुलं टाकण्यापर्यंत तर गावामध्ये आध्यात्मिक काही प्रसंगाच्या निमित्तानं त्या जातीचेच जे आहेत आध्यात्मिक पुरुष बोलवण्यापर्यंतचा गेलेला टप्पा आपल्या सगळ्यांच्या नजरेपुढे आहे. संतोष देशमुख यांची झालेली हत्या त्या अनुषंगानं आपल्या सर्वांच्या डोळ्यात अंजन घालते आणि एवढं स्पष्ट चित्र असताना देवेंद्र फडणवीस हे भांडणं लावून देतात आणि जशा नथुराम गोडसेने शांत डोक्याने महात्मा गांधीजींचा खून केला तशा शांत पद्धतीनं देवेंद्र फडणवीस जे आहेत हे भांडणं लावतात आणि बाजूला उभे राहतात आणि या सर्वांमध्ये त्यांनी हा खेळ खेळू नये आणि लवकर जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न हा सोडवावा ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि भूमिका आहे. सर, राधाकृष्ण विखे पाटलांनी टीका केलेली आहे ओबीसीच्या मोर्चावर. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही आंदोलन करता का, तुमच्या वेळेला आम्ही मराठ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं का. त्यांनी मागच्या वेळेस आता आझाद मैदानात जे जाऊन त्यांनी सांगितलं होतं त्या सगळ्या त्यांच्या आश्वासनाची त्यांनी पहिले पूर्तता करावी. यावेळेस त्यांना या भ्रम निर्माण करण्याची जी जबाबदारी दिलेली आहे
आणि वटाण्याच्या अक्षदा लावण्याची जी जबाबदारी दिलेली आहे ती राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना दिलेली आहे आणि त्यांनी या निमित्तानं त्या ठिकाणी एक जी केलेली मराठा समाजाची जी फसवणूक आहे ही लवकरच स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे त्यांना या संदर्भामध्ये भांडणं लावण्याकरता नियुक्त देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं आहे आणि त्यानुसार ते भांडणं लावायचे कामं करतात आहेत। सर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असं म्हणतात की लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, निवडणुकीमध्ये आम्ही आश्वासन देतो कारण की आम्हाला निवडून यायचं असतं म्हणून। अत्यंत संतापजनक आणि सगळ्या सामाजिक संकेताचा आता कडेलोट करणारा हा विचित्र या सरकारमधील अजून एक वक्तव्य समोर आलेलं आहे। नाद लागला म्हणजे काय? नाच गाण्याचा नाद लागतो, कुठे व्यसनाचा नाद लागतो, कुठे ऑनलाईन रमी खेळण्याचा नाद लागतो, अजून वेगवेगळे जसे नाद लागतात तसा कर्जमाफीचा नाद लागतो। इतकं बेताल आणि इतकं बेशरम स्वरूपाचं वक्तव्य मंत्री करूच कसा काय शकतो? याचा अर्थ मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असं बोललं जातं, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अशी चर्चा होते आणि ती चर्चा कानावर आल्यामुळे हे बाळासाहेब जे आहेत हे अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची त्यांची हिंमत होते। अहो, निवडणुकीच्या वेळेस तुम्ही सांगितलं की संपूर्ण कर्जमाफी करू, तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही का? आणि हे सांगत असताना हे मंत्री तिथवरच थांबले नाही, तर त्यांनी हेही सांगितलं की जनतेने आम्हाला मागितलं नदी द्या तर आम्ही त्या गावात नदी देतो, जे ते मागतील ते आम्ही देतो आणि निवडून येतो, निवडून आल्यानंतर आम्ही काही करत नाही। हे असं सांगत असताना त्यांनी या लोकशाहीमध्ये आता खोटं बोलून आम्ही सत्ता मिळवतो हे त्यांनी मान्य केलेलं आहे। एकीकडे वोट चोरी करतात तर दुसरीकडे खोटं बोलतात आणि या खोट्याची बेशरम स्वरूपाची ते कबुली देतात आणि आज शेतकरी हा नागवल्या गेलेला आहे। आसमानी आणि सुलतानी या दोन्ही संकटांमुळे शेतकरी संकटात आहे, त्याला धड अनुदान मिळत नाही, हेक्टरी 50,000 रुपये दिले पाहिजे ती दिले जात नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी येत असताना शेतकऱ्यांचं आंदोलन झालं नाही पाहिजे, शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याच्या अनुषंगानं खोटं बोलतात, एक खोटं पॅकेज जाहीर करतात आणि त्या पॅकेजमध्ये विम्याचे पैसे असतात, पीक विम्याचे पैसे असतात, जनरल इन्शुरन्सचे पैसे असतात आणि ती गोळाबेरीज करून एक धुंद तयार करतात, एक धुकं तयार करतात, एक पॅकेज जाहीर करतात। त्या पॅकेजमध्ये काही नाही आणि त्या पॅकेजमध्ये काही हातावर तुम्ही तरी दिल्या, शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या अनुषंगाने आपण काही बोलायला तयार नाही आणि या जखमेवर मीठ काय चोळता? तर या जखमेवर मीठ असं चोळता की अशा प्रकारची जी वक्तव्य आहेत त्या वक्तव्य करत असताना आम्ही थोतांड आहोत आणि आम्ही जुमलेबाज आहोत हे एकीकडे त्यांनी मंजूर केलेलं आहे। मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आज महाराष्ट्रातल्या तालुक्यामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता आक्रमक आहे, मोर्चे काढत आहे आणि कर्जमाफी करता आम्ही या सरकारमधल्या मंत्र्यांना सळोकी पळो करून सोडणार आहोत। आम्ही इशाराही यापूर्वी दिलेला आहे की 50,000चं पॅकेज द्यावं, कर्जमाफी द्यावी, अथवा मंत्र्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही। या निमित्तानं आमचं वक्तव्य, आम्ही केलेला दावा आणि आमची घेतलेली भूमिका ही किती योग्य होती हे त्यातून दिसतं। त्यांच्या वक्तव्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो आणि ताबडतोबीनं योगेश कदम आणि जे काही वात्रट पाटील जे आहेत यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाकावं। जर संवेदनशील सरकार म्हणत असेल ना खाऊंगा ना खाणे दूंगा हा नरेंद्र मोदींचा कित्ता जर देवेंद्र फडणवीसांना खरंच गिरवायचा असेल, या दोघांना तात्काळ स्वरूपामध्ये मंत्रिमंडळातून बरखास्त करा। आपण महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागवले आहेत पक्षाकडून, इच्छुक उमेदवारांकडून, याचा अर्थ तुम्ही एकटं लढण्यासाठी तयार आहात का? महाविकास आघाडी यांच्यापुढे कुणीही नाही, शिल्लक राहिली असं म्हणायचं का? निवडणुकांच्या अनुषंगानं तयारी करत असताना संघटना बांधणी हा देखील एक आमचा महत्त्वाचा टप्पा आहे। आम्ही एक राजकीय पक्ष आहोत आणि राजकीय पक्ष असताना इंडिया अलायन्स जो आहे हा आज रोजी महाविकास आघाडीचं जी 2019ला गठीत झाली होती ती पुढच्या काळामध्ये इंडिया अलायन्स झालं। त्यामुळे आज आम्ही इंडिया अलायन्स म्हणून आहोत आणि या इंडिया अलायन्सच्या अनुषंगानं आमचे मित्रपक्ष देखील आहेत। निवडणुकीच्या अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थानिक पातळीवर निर्णय हे घेण्यात येतील। मी हे गत 5 महिन्यापासून सातत्याने सांगत आहे। त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हानिहाय आढावा बैठका या झालेल्या आहेत आणि त्या आढावा बैठकीच्या अनुषंगानं कोण कुठे कुठे उमेदवार हा आमच्याजवळ लढण्याकरता तयार आहे, कोणाची इच्छा आहे, हे सर्व अर्ज येणं आणि त्या प्रक्रियेला आम्ही राबवणं हे क्रमप्राप्त आहे। एकंदरीत एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात संपूर्ण आणि एकामागे एक निवडणूक आहेत, जिल्हा परिषदेच्या आहेत, पंचायत समितीच्या आहेत,
महानगरपालिकेच्या आहे, नगरपालिकेच्या आहे, ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत. त्याचा जरी आम्ही पक्षावर लढत नसलो तरी ते एकामागे एवढ्या निवडणुका होत असताना पक्ष म्हणून आमची तयारी असणं आवश्यक आहे. आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आणि निवडणूक लढण्याच्या अनुषंगानं त्यांचा जो आग्रह आहे त्या अनुषंगानं आम्ही सर्वांचे अर्ज मागवलेले आहेत. आणि जिल्हा पातळीवर ह्या सर्वांची छाननी होऊन त्या ठिकाणी आघाडीच्या युतीच्या संदर्भात आमचं स्थानिक जे तिथलं युनिट जे आहे हे या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहे. आणि त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतलेली आहे. सर, छठ यात्रेसाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. जे नॉन महाराष्ट्रीयन वोटर्स आहेत त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी सगळे प्रयत्न केले जात आहेत आगामी पालिका निवडणुकीसाठी. वरह पूजन आत्ताच त्यांचं संपन्न झालेलं आहे. आता त्या वरण पूजनाचाच जो भावार्थ होता त्या वरह अवताराच्या पूजनाच्याच अनुषंगानं आता छठ पूजेचं आयोजन जर करत असतील तर त्यांचं त्यामागचा काय कारण आहे हे कारण जनतेने समजून घ्यावं. जो बहुरूपी असतो, विविधता में एकता ही भारत की विशेषता हे सांस्कृतिक मूल्य भारताच्या संविधानाने शिरसावंद मानलं. आणि त्यानुसार अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देत असताना आपण सगळ्यांनी हातात हात घालून गुन्ह्या गोविंदांनी भारतात राहावं ही भूमिका आहे. मात्र एकीकडे पोलरायझेशन करायचं, एकीकडे जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, भाषेच्या, प्रांताच्या नावावर राजकारण करायचं आणि दुसरीकडे विविधतेचा आदर करतो असं दाखवायचं, हा त्यांचा बहुरूपीपणाचा एक अंक हा त्यांच्या या एकंदरीत उत्साहाच्या अनुषंगानं समोर येत आहे. इंडिया अलायंस जो है वो इंडिया अलायंस राष्ट्रीय स्तर पर कार्यरत है और किसी दल की देश भर में या महाराष्ट्र में इस प्रकार की मंशा है तो इंडिया अलायंस के कन्वीनर के साथ बातचीत हो सकती है. हम आगामी चुनाव में इंडिया अलायंस के जो पार्टनर्स है, इंडिया अलायंस के जो घटक है उनके साथ हमारी स्थानिक जो यूनिट है उनके साथ बात करेगी. जो इंडिया अलायंस में आएंगे उसके साथ बात होगी. गेल्या काही दिवसांपासून जे आहे ते दोन्ही ठाकरे बंधू त्यांच्या भेटीगाठी सतत वाढत आहेत. संजय राऊत हे सुद्धा राज ठाकरे किंवा एकूणच मनसेबद्दल त्यांच्या पॉझिटिव्ह कमेंट्स येतात. आज ठाण्यामध्ये सुद्धा मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेनेची पत्रकार परिषद एकत्रित मुद्दे घेतात. अशामध्ये इंडिया आघाडीचा येत्या काळामध्ये मनसे हा भाग होऊ शकते का? कारण आधी त्याच्या निवडणुका आहेत किंवा या संदर्भात काही वरिष्ठ पातळीवरती चर्चा सुरू आहे. इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या सोबत आघाडी ही आमची संपन्न होऊ शकते. या संदर्भात अधिकार कुठे दिले आपल्याला सांगितलेलेच आहे. इंडिया अलायन्समध्ये जे पार्टनर नाही त्या पार्टनर सोबत दाळडाग करण्याची कुठलीही आवश्यकता नाही आणि अनुषंगाने नव्या भेटूची गरज नाही. हे यापूर्वी प्रदेश काँग्रेस कमिटीचं असणारं जे वक्तव्य हे याच विचाराच्या अनुषंगाने आहे. इंडिया अलायन्समध्ये कोण कोण घेतला जाणार आहे आणि इंडिया अलायन्समध्ये कोणाला जायचं आहे या दोन्हीचे निर्णय राष्ट्रीय पातळीवर होणार आहे. त्यामुळे ही चर्चा इथे त्या चर्चेला वारंवार आपण उकळी आणत असताना एकदा ज्यांना इंडिया अलायन्समध्ये जायचे त्यांनी आपली पहिलीच भूमिका स्पष्ट करावी आणि इंडिया अलायन्स त्या अनुषंगानं ज्या काही सूचना देतील किंवा इंडिया अलायन्समध्ये सहभाग झाल्यानंतर त्या अनुषंगानं त्याची अंमलबजावणी जिल्हा पातळीवर आणि विभाग पातळीवर करता येईल. सध्याच्या महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती आहे, ओला दुष्काळ, संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि अशा वेळेला क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे दुबई कतारच्या दौऱ्यावर क्रीडा संकुलाचा अभ्यास करायला जातात. त्यांचा एकंदरीत आपण जर इतिहास बघितला तर शेतकऱ्याची भिकाऱ्याची तुलना करणे, 1 रुपया भिकारी घेत नाही मात्र आम्ही तुम्हाला 1 रुपयात योजना देतो, इथपासून सुरू झालेला जो आता प्रवास आहे हा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेतरी उलालोलाला ओलेलो करण्याकरता हा रवाना झाल्याचा हा आढळून येतो. व्हाया शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देतो, शेतकरी कर्जमाफी घेतो आणि मुलींचे लग्न करतो, साक्षगंध करतो, पैसे उडवतो, ढेकळांचा सर्वे करायचा का, रमी 72 हे सर्व संवेदना शून्य किंवा शेतकऱ्यांना सातत्यानं त्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या एक व्यक्तीकडून वेगळ्यानं काय अपेक्षा करायची. ज्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवायला पाहिजे होता त्यांना त्या मंत्र्याला जो आहे तो विदेशात जाण्याचा रस्ता दाखवणाऱ्या या सरकारच्या एकंदरीत वागण्याचा आम्ही वारंवार करिताच निषेध करत असतो. सर, आपण बघतोय की कबुतरांसाठी आता उद्या जैन समुदायानं धर्मसभेचं आयोजन केलेलं आहे. गेल्या 3 महिन्यांमध्ये अनेक कबूतर मारले आणि त्यामुळं भूतदयेचा सुद्धा प्रश्न मोठा झालेला आहे. एकीकडे असं राजकारण केलं जात आहे, कबूतर
वारले किंवा कबुतरांना अन्न मिळालं नाही म्हणून अशा पद्धतीने ही धर्मसभा घेतली जाते? जर अशा प्रकारची धर्मसभा जर घेतल्या जात असेल तर त्या सभेमध्ये व्यापक चर्चा व्हावी ही माझी अपेक्षा राहील. कारण भगवान महावीरांनी जो विवेकावर विनयावर आधारित जैन धर्म जो स्थापन केला त्यामध्ये विवेकपूर्ण चर्चा ही त्या ठिकाणी संपन्न निश्चित होईल. एवढंच नव्हे तर महात्मा गांधींनी जे सर्वोदय नावाचं जे सूत्र स्वीकारलं ते सर्वोदय सूत्र हे देखील महावीरांच्याच तत्वज्ञानातून आणि जैन धर्मातूनच कुठेतरी आलं होतं. त्यामुळे त्या सर्वोदय या संकल्पनेच्या आणि विवेकाच्या आधारावर तिथे चर्चा होईल अशी मी आशा बाळगतो. एवढंच नव्हे तर जैन धर्म जो स्थापन झाला तो स्थापन होत असताना जी समाजातली स्पृश्य अस्पृश्यता आहे त्या विरोधात भगवान जैनांनी हा धर्म त्या ठिकाणी स्थापन केला. चतुर्वर्णामध्ये एक जात देवाच्या तोंडातून आली, एक जात हातातून आली, एक जात पोटातून आली, एक जात पायातून आली. हे याचा निषेध करत याला नाकारत मानव जातीवर दया सर्वांनी करावी, पृथ्वीवर दया करावी. छोट्यात छोटा जो जंतू आहे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे हे देखील जैन धर्माचं तत्वज्ञान आहे. त्यामुळे एकंदरीत मनुस्मृतीच्या विरोधात जैन धर्म हा कुठेतरी तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा उभा ठाकला आहे. आणि आज या मनुवादाचं प्रतिबिंब बंच ऑफ थॉट नावाच्या ग्रंथात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाजवळ एकटलं आहे. त्यामुळे आज या तत्वज्ञानाला देखील आपला सर्वांचा विरोध आहे असं त्या धर्मसभेमध्ये चर्चा होईल अशी देखील मी अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी बाळगतो. त्यामुळे जैन धर्म समाज हा अहिंसेवर आधारित आहे आणि गांधींनी तीच अहिंसेचं सूत्र हे काँग्रेसच्या माध्यमातून स्वीकारलेलं असताना कबुतरांना जगण्याचा अधिकार जसा आहे तसाच माणसांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या संदर्भात गतप्राण झालेल्या कबुतरांच्या संदर्भात संवेदना ज्या व्यक्त होत आहेत त्यासोबतच त्या परिसरामध्ये आणि कबुतरांच्या विष्ठेमुळे पिसांमुळे ज्यांचे फुफ्फुस निकामी झाले त्या मृत व्यक्तींच्याही संदर्भामध्ये संवेदना व्यक्त होतील अशी मी त्या ठिकाणी ही अपेक्षा करतो. मात्र या संदर्भात होत असणारं जे राजकारण आहे हे दुःखद आणि दुर्दैवी आहे. कोल्हापूरच्या हत्तीनीच्या माध्यमातून गेलेली अब्रू आणि त्या ठिकाणी जैन समाजाच्या दुखलेल्या भावना या कबुतराकरवी कुठेतरी राखण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष करत आहे. हे अत्यंत हास्यास्पद स्वरूपाचं आहे आणि या धर्मसभेमध्ये लोढाजींनी मागच्या वेळेस त्याच्यात पुढाकार घेतला होता त्याची आठवण करून देतो. आणि लोढा कबुतर टावर नावाचं एक टावर हे लोढाजींनी या सर्व कबुतरांच्या करता उपलब्ध करून द्यावं अशी देखील चर्चा या धर्मसभेमध्ये होईल अशी मी आशा बाळगतो. विजय वडेट्टीवारांनी एक महत्वाचा त्या ठिकाणी विधान केलेलं आहे मोर्चामध्ये, जोपर्यंत जी आर हा मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन हे सुरू ठेवणार आहे. नेमकी ही भूमिका त्यांची वैयक्तिक आहे की पक्षाची देखील असणार? काँग्रेस पक्षाची भूमिका जातनिहाय जनगणना करावी आणि त्यानुसार आरक्षणाचा मुद्दा सोडवावा ही काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण हे मिळावं यामध्ये कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही. मात्र त्यासोबतच 50% मर्यादा ही वाढवावी ही एकंदरीत काँग्रेस पक्षाची असणारी अधिकृत भूमिका आहे. देखो बीएमसी चुनाव में तो इशू होगा ही होगा या नहीं होगा मुझे पता नहीं, मगर ये कोई शॉर्ट टर्म मामला नहीं है. ये बीएमसी चुनाव तक ही हमारा कांग्रेस कमेटी का अर्थशास्त्र विभाग इसमें ध्यान दे रहा है और चुनाव होने के पश्चात हम इसको छोड़ देंगे ऐसा नहीं. जब 25 संगठनों के साथ हम काम कर रहे हैं तो लॉन्ग टर्म इसमें एक आंदोलन के स्वरूप में प्रारूप में हम खड़े रहेंगे. मगर व्हाइट पेपर आने से और व्हाइट पेपर की मांग को बुलंद करते हुए व्हाइट पेपर के जरिए हम यदि जाएंगे तो थोड़ा ऑब्जेक्टिवली काम करना आसान जाएगा. और सरकार भी नैतिकता की गुहार लगाती है, ना खाऊंगा ना खाने दूंगा का ढिंडोरा पीटती है. तो ऐसे सरकार को व्हाइट पेपर देने में आपत्ति क्या है? ये एक चैलेंज भी उसमें कहीं ना कहीं छुपा हुआ है. तो हम सरकार को चैलेंज भी देते हो कि यदि आपका गवर्नेंस अच्छा है, आप यदि भ्रष्टाचार के खिलाफ हो तो ये सारी मुंबई की जो जमीनी है उसको लेके एक व्हाइट पेपर आप पब्लिश करो. सकपाल जी, एक सवाल ये है खासकर एशियाटिक लाइब्रेरी को लेकर के एनडीए और यूपीए दोनों तरफ से काफी ज्यादा दबाव डाला जा रहा है. बीएमसी चुनाव के पहले एशियाटिक लाइब्रेरी पर दोनों ही पार्टियों की तरफ से कोशिश की जा रही है. क्या है पूरा मामला और उसको लेने के पीछे क्या वजह है? एक अपने जिसको 100 साल पूरे हुए वो 100 साल पूरे वाला जो संगठन है
ये खुद कुछ निर्माण नहीं करते, ये हर निर्माण चीज को कैप्चर करते हैं। ये उनकी मोटोस ऑपरेंडी है और उस संगठन का भी विसर्जित हो जाना चाहिए। ये हमारी भूमिका, जाहिर सी भूमिका है। मगर बहरहाल एशियाटिक सोसाइटी की जानिब से उसके वो कब्जाने का एक प्रयास वहां पर हो रहा है। एशियाटिक सोसाइटी की जो परंपरा है, उसका जो इतिहास है, उसकी जो रैशनैलिटी है, विवेकपूर्ण उसका जो एक रवैया है, एक सौभाग्य है कि ऐसे एक सोसाइटी के साथ मुंबई में एक अपनी सांस्कृतिक पहचान है। उस पहचान को बरकरार रखने के लिए इसके पहले भी कांग्रेस का शासन वहां पे था, लंबे समय तक कांग्रेस यहाँ राज में रही, मगर कांग्रेस ने कभी उसको कब्जाने का प्रयास किया नहीं। उसकी सैनिटी, उसका जो गरिमा है, उसको लेकर हम काम करते रहे। और अभी कोई उसका कब्जा लेने का यदि प्रयास हो रहा है तो सभी को मिलजुल कर उसमें प्रयास करने की आवश्यकता है। हाँ, हम कांग्रेस वाले भी जो है उसको लेके मेंबर बनने के लिए वहां पर हमारे कुमार गडकरी जी की अगुवाई में हमने भी एक मुहिम शुरू की है। और इतना ही नहीं तो प्रेस साथी भी जो है, बहुत सारे प्रेस के साथी भी इसमें इसमें जो अपना नाम मेंबरशिप ले रहा है, ये बहुत अच्छी बात है। आखिरकार हर चीज को कब्जाने वाला प्रयास करने वाली जो प्रवृत्ति है, एशियाटिक के माध्यम से हम सबको अभी कहीं ना कहीं ये समझ में आया कि इनको बाहर रखना जरूरी है और इस दिशा में ये जन आंदोलन खड़ा हो रहा है। इस बात का हमें फख्र है। सरकार के मंत्री है बाबा साहेब पाटिल, किसानों को लेकर एक बार फिर से बयान दिया है, कहा है कि लत लग गई कर्ज माफी की और लोगों को सोचना चाहिए कि उनको क्या मांग करनी चाहिए। हमारी तो आदत है, चुनाव आते हैं हमारे वादे करते हैं, झूठे वादे करते हैं। ड्रग्स की लत लगाना या अन्य कुछ चीज की लत लगाना ये हम सुनते आए थे, मगर अब सरकार में का ही एक मंत्री आम किसानों को लत लग रही है कर्ज माफी की, ऐसा यदि बोल रहा है तो ये सरकार नहीं है, ये व्यापारी है, ये दरिंदे है। इतना ही मैं इस पर बोल सकता हूँ। आपने कहा कि भी मांग की, इसके पहले भी जो पहले कृषि मंत्री थे उनके सारे बयान। जी हाँ, ये देखो, ये इतना यदि किसी वक्तव्य पे यदि इस प्रकार से टिप्पणी करने की चाहे इच्छा हो ना हो, मगर इस प्रकार से यदि बयान करना पड़ता है तो ऐसे मंत्री को रखते क्यों? जो मंत्री डांस बार में बार बालाओं को नचाते हैं और उनका ही डिपार्टमेंट उस पर एफआईआर दर्ज करता है, जो मंत्री आप चिल्लाते तो रेप नहीं होगा ऐसा बताते हैं, जो एक गलत आदमी को बंदूक का लाइसेंस देते हैं, रिवॉल्वर का लाइसेंस देते हैं, दूसरी तरफ विधानसभा में रमी खेलते हुए पकड़ा जाता है। और अभी ये तो बहुत ही कहर हो चुका है कि वो लत लग गई, इस प्रकार से बात करते हैं। ऐसे मंत्रियों को मंत्रिमंडल में रखते तो किसके भरोसे में रखते हैं? कौन है इनका आका? तो इनका आका स्पष्ट है, देवेंद्र फडणवीस इनका आका है और आका बोलता है कि जाओ तुमको जो चाहिए वो करो, मैं तुम्हारे पीछे हूं। सरकार के भीतर जो मंत्री हैं आपस में जिस तरीके से वाद विवाद करते हैं, जिस तरीके से अलग अलग गतिविधियां करते हैं, क्या सरकार में नियंत्रण हो रहा है? क्या नियंत्रण है ही नहीं, अनियंत्रित सरकार है और सत्ता के मदमस्त लोग हैं। वास्तव में राजनीतिक पार्टी और राजनीतिक गठबंधन विचार के तौर पे होता है, ये वैचारिक तौर का गठबंधन नहीं, ये केवल सत्ता का गठबंधन है। और सत्ता की हवस में इकट्ठा जो आया हुआ जो गठबंधन है उसे ये महायुति कहते हैं। और ये केवल सत्ता को हथियाने के लिए और सत्ता पर कब्जा जमाने के लिए आए, इसलिए आए दिन इनका जो गैंग वॉर है वो हमें देखने को मिलता है। इसलिए ये जो सरकार है ये गैंग ऑफ ट्रिपल इंजन सरकार है, इसका जो उल्लेख हम बार बार करते हुए इसलिए करते हैं। आपका गठबंधन, आपकी पार्टियों का गठबंधन हो रहा है क्या तीनों पार्टियों का? क्योंकि जिस तरीके से बाहर के इंडिया अलायंस अभी राष्ट्रीय स्तर पर अस्तित्व में है। जो महाविकास आघाड़ी थी वो इंडिया अलायंस में वो अपने आप में वो जा चुकी है और इंडिया अलायंस की जो पार्टनर होगी उनके साथ हम अलायंस करेंगे। आपने अफोर्डेबल हाउसिंग की बात की, लेकिन मुंबई में अभी आने वाले दिनों में जो धारावी प्रोजेक्ट है उसको लेकर सरकार करेगी। इसके पहले की जो सरकार थी उन्होंने लोगों को मुंबई से भगाया। हम मुंबई के लोगों को वहाँ पे घर दे रहे हैं, जो वहाँ पे जीने की स्थिति में होंगे उनको अच्छा घर मिलेगा, लेकिन कांग्रेस उद्धव ठाकरे की शिवसेना इसका विरोध क्यों कर रही है? नहीं, उनको कांग्रेस को घेरने का और कांग्रेस की तरफ उंगली उठाने का कोई संबंध नहीं। पिछले 11 सालों से नरेंद्र मोदी जी देश के पंतप्रधान बने हुए हैं और अब 2.5 बार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भी सीएम बन चुके हैं। 2.5 बार इसलिए कह रहा हूं कि 2 बार 3.5 बार वो बन चुके हैं। एक बार बने, फिर कुछ घंटों के लिए दूसरी बार बने, अभी तीसरी बार बने और बीच में उप मुख्यमंत्री भी थे। तो 3.5 बार
मुख्यमंत्री रहे हुए आदमी ने अभी दूसरों के तरफ उंगली दिखाना बंद करना चाहिए। आप क्या कर रहे हो, आप घर के देखे दिखाओ ना। कांग्रेस ने क्या किया है उसकी मिसाल इतिहास गवाह है उस बात का। वो महाराष्ट्र भर में, पूरे महाराष्ट्र में ये लड़ाई लड़ने के लिए ये हमारा अर्थशास्त्र विभाग जो है वो कार्यरत रहेगा और इसमें सबका उसमें मदद मिले, सब उसमें का योगदान मिले, ये हमारी आप सबसे उम्मीद है।